लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यातील आज मतदान पार पडत आहे। सकाळी 7 वाजल्यापासून सर्व मतदान केंद्रावर गर्दी पाहायला मिळत आहे। आपण सांगली लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहे। सांगली लोकसभा मतदार देखील आज मतदान झाले। आपल्या सोबत ज्यांनी पहिलं मतदान केलंय सकाळी 7 वाजता ते मतदार आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांची काय प्रतिक्रिया आहे। आज मतदान केलंय तुम्ही लोकसभा सांगली लोकसभा मतदारसंघ खरं तर हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात होता, मात्र गेल्या 10 वर्षापासून भाजपचं इथे वर्चस्व आहे। काय वाटतंय तुम्हाला? आज तुम्ही देखील पहिलं मतदान केलेलं आहे। काय आहे 2014 पूर्वी इथे भयंकर पाऊस बेकार होती, पाणी नव्हतं। आम्ही शेतकरी द्राक्ष बागेला टँकरनं पाणी घालत होतो, पण आता बघितलं तर सगळीकडे पाणी झालेलं आहे। पाणी वेळेत सुटते, विकासाच्या हिशोबाने आम्ही मतदान केलेलं आहे। नक्कीच खरं तर आपण पाहिलं तर सांगली लोकसभा मतदारसंघातील काही गावं आहेत की जे कर्नाटकमध्ये जाण्यासाठी इच्छुक आहे, कारण की तसं त्यांचं म्हणणं देखील आहे की त्यांना इकडे पाण्याची दुरावस्था आहे, शेतीचे खूप प्रश्न आहे, दुष्काळग्रस्त भाग आहे तो मोठ्या प्रमाणात। एकंदरीतच काय वाटतं हे मुद्दे आहेत, हे मुद्दे सोडवण्यात सध्याचे उमेदवार असतील किंवा विद्यमान खासदार असतील हे यशस्वी होतील का? नक्कीच यशस्वी झालेले आहेत। हे मुद्दे जे होते हे पूर्वीचे मुद्दे होते। आताची जर वस्तुस्थिती पाहिली तर आता विद्यमान खासदारांनी 63 गावासाठी एक पाणी योजना आणलेली आहे। जवळजवळ जत सारख्या भागामध्ये 3000 कोटीची कामं केलेली आहेत, ते पण केलेले आहेत, ते फक्त पाण्यासाठी केलेले आहेत। आणि आम्ही ज्यावेळेला देश स्वातंत्र्य झाला त्यानंतर सुद्धा आम्ही एका पारतंत्र्यामध्येच राहत होतो। तो पारतंत्र्य म्हणजे काय होता? दुष्काळ, अत्यंत भयानक असा दुष्काळ होता। पाण्यापासून आम्हाला वंचित ठेवलं जात होतं की एका विशिष्ट वर्गाला असं वाटत होतं की जत सारख्या भागातील जर लोकांना पाणी दिलं गेलं तर तिथले जे कामगार वर्ग आहेत ते आपल्या साखर कारखान्याला ऊस तोडण्यासाठी मिळणार नाहीत, असा एक दूरदृष्टिकोन त्या ठिकाणी ठेवला जात होता। 2014 नंतर विद्यमान खासदार आल्यानंतर आम्हाला यातून सर्वातून मुक्तता झाली। आम्ही तासगाव सारख्या ठिकाणी राहत असताना सुद्धा आम्हाला एक दुष्काळग्रस्त भागामध्ये राहिलेल्याचं फील होत होतं। अत्यंत भयानक अशी परिस्थिती होती। आज गावामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदा पाहायला मिळतं ते पाणी मिळतं, ते फक्त विद्यमान खासदारांच्यामुळे झालेलं आहे। 70 वर्षामध्ये एका विशिष्ट घराण्याकडे मक्तेदारी होती, त्या घराण्याचेच घराणेशाही चालवली जात होती। 2014 मध्ये आमूलाग्र बदल झाला, लोकांच्यातून उठाव झाला आणि खासदार पद हे जे 70 वर्ष फक्त शोभेची वस्तू होती त्या खासदारपदाला जिवंतपणा आणण्याचं काम विद्यमान खासदारांनी केलं। त्याचबरोबर न्याय देण्याचं काम सुद्धा त्यांनी केलं। गेली 10 वर्ष हजारो कोटी रुपये या सांगली जिल्ह्यामध्ये आलेले आहेत। जिकडं जाईल तिकडचा रस्ता हा अगदी 6 पदरी 4 पदरी असे कॉन्क्रीटचे रोड झालेले आहेत आणि आम्ही पूर्णपणे समाधानी आहे। मला आज आनंद होतोय की मी तिसऱ्यांदा विद्यमान खासदारांना ज्यांनी आम्हाला न्याय दिला त्यांना मतदान करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे। नक्कीच मला ज्या कोटींचा निधी इथे आणण्यात आला आहे त्याचप्रमाणे जत तालुक्यात काही अशी गावं आहेत की त्या गावांमध्ये अजून देखील दुष्काळग्रस्त गावं आहेत, शेतकऱ्यांचे हाल होत आहेत। मग त्याकडे तुमच्या विद्यमान खासदारांचं लक्ष होतं की असणार आहे? आता जे तुम्ही म्हणताय त्यामध्ये आमचं दुमत नाही। विकास करायचा म्हटलं तर काय आज तूप खाल्ल्यानंतर लगेच त्याचा रिझल्ट येतो असं पण काय नाही। काही कामांची निविदा प्रसारित झालेले आहेत, त्याचे टेंडर पण झालेले आहेत। आचारसंहितेमुळे काही कामं प्रलंबित आहेत आणि आचारसंहिता संपल्यानंतर ही येणारी निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर नक्कीच त्या कामाला गती मिळणार आहे। नक्कीच आपण पाहिलं तर हे जे आहे लोकसभा मतदारसंघातील तासगाव तालुक्यातील लोक आहेत जे आज सकाळी मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। यांचं देखील मत आहे हे विकासाला असल्याचं ते ठामपणे सांगतात आणि गेल्या 10 वर्षात जो विकास झाला या विकासाकडे बघूनच यांनी आज जे मतदान केलेलं आहे ते पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकाससह चेतन सावंत, पुढारी न्यूज, सांगली।